आवाज पण फटाक्यांसाठी येतो. ते बघा टुपुक टुपुक शील मारायचा प्रयत्न करतो. बघा इथे हे ठेवलंय. एवढा पण नको जवळा मारू. एवढा पण जवळला गुडना मारतो मी कुणाल. आणि आज मित्रांनो एक लहानपणीची एक आठवण ती म्हणजे बांबूपासून एक फटाकरी. तर फटाकरी कशी बनवायची ते मित्रांनो आज तुम्हाला दाखवतो. तर चला मित्रांनो, आता तिथे आपण ही बांबूची एक काठी आहे ते तोडलेले आहेत, त्याच्यातनं एक काठी शोधू का जेणेकरून ती फटाकरी बनवण्यासाठी ते तोडून तर ठेवले एक. तर ही अशी तिला एक होल पाहिजे, पोकुल. तर चला बनवूया. आता हिला कट करतो मी. आता चांगली तिला कट करायची आहे तर 100ने कट करतो लेवलमध्ये. त्या 100ने मी कोयता आणला आहे, 100 घरी आहे. तर चला जाऊ पुढे. इथं तोडून झालं आहे, पण त्यासाठी एक त्याला एक ट्रिगर म्हणजे ते दाबण्यासाठी पण एक हे लागणार आहे. तर अजून एक आपण एक तोडून घेऊ. आता थोडा मोठाच घेतला आहे कारण की त्याची एक छोटीशी बाजू पाहिजे, म्हणजे ज्या हॉलामध्ये जाईल ना तेवढीच एक आपल्याला बाजू पाहिजे. तर चला घरी आरामात बसून तिथे कट करू. उलटा लावलाय का? दोन्ही साईडला आहे. इकडे दाखवतो होल. एक बाजू झाली मित्रांनो. आता दुसरी बाजू पण कापून. नाही इकडून घे तर पदी पॅक असेल ना. हां डायरेक्ट आता दोन्ही साईडने एकदम लेवलमध्ये कापले. आणि कापता कापता मित्रांनो 100 तुटले आपले आता. तर चला जाऊ दे 100 ठेवतो इथे. आणि आता त्याचा आता मित्रांनो यासाठी दांडा बनवायला लागेल. एवढ्या मापामध्ये बनवायला लागणार. तर चला आता दांडा बनवतो इथे बसून. आता टाकशील राहिले काय करतो? हे होईल ना मग. काय नाही होणार. कठीण वाटतं का मित्रांनो? आता तोडून झाले. आता फक्त हिला थोडीशी लेवलमध्ये आणायची कारण ते त्या हॉलात जायला पाहिजे. थोडी थोडी आता अशी तिला तासायची कोयत्याने साईड. तो तिकडे गेला.
तिकडे गेला तो. तास थोडी. मित्रांनो हे झाले बऱ्यापैकी. आता बघू जाते काय एकदम परफेक्ट. खालची बाजू दोन्ही गाणं साफ करून घ्यायचे आणि थोडी अजून थोडी टाईट येते मध्ये मध्ये. आता बघू परत की थोडीशी तासायला लागेल. जाते मध्ये पण थोडी अडकतात. आता थोडी परत एकदा तासू दिला आपण ते मध्ये तरच. मित्रांनो आता बघू शकता आपण काही पण झालं दांडा याचा बनून. तर एवढासा जातो एकदम मोकला. तर आता बंदूक तर झाले आपल्या मित्रांनो तयार. तर चला आता याच्या गोळ्या शोधायला लागतील. इकडे आता मित्राच्या पलीकडच्या साईडला आहेत बंगल्यामध्ये. तर चला आता तिकडे जाऊ आपण गोळ्या शोधायला त्याच्या. मग दाखवतो तुम्हाला ती कशी वाजते ते. चला. तर मित्रांनो हे बघा हे झाड आहे आणि हे बघा हे याला हे गोंडे आहेत. आमच्या इकडे याला गोंडे बोलतात. तर हे याच्यामध्ये टाकायचे. थोडा पहिल्यांदा मित्रांनो थोडा थोडा पाळा घ्यायचा की थोडंसं, कारण की फ्लिक्शन करण्यासाठी म्हणजे घर्षण होण्यासाठी त्यात थोडं थोडं पहिल्यांदा पाला टाकायचा आणि पाळ्यानं जरा आत बाहेर करत राहायचं जेणेकरून थोडंसं ते चिकट होईल आतमध्ये. पाला असं थोडं थोडं टाकून थोडा आत बाहेर करतो ऑटोमॅटिक ते चिकटपणा येणार नंतर. थोडा पाळा टाकायचा. आता एक त्यात ट्राय करून बघूया चिकट झालंय ते खरं. अशी मित्रांनो इकडनं थोडं एक पुढच्या बाजूला एक गोंडा नेऊन ठेवून द्यायचा याच्यातला एक आणि एक गोंडा दाबायचा इकडनं आणि हा थोडासा पुढे नेऊन ठेवून द्यायचा. हे बघा इथे असा कोपऱ्यावरती आणून ठेवून द्यायचा आणि एक दुसरा परत एक गोंडा घ्यायचा. मग मला मागणं असा गोंडा घ्यायचा आणि उलट्या बाजूने असा याच्यामध्ये दाबायचा. तर बघूया आता थोडं मित्रांनो आताशी चिकट व्हायला सुरुवात झालं. तर दाखवतो तुम्हाला तो परत ते झालं आता मित्रांनो चिकट. हे बघा माझ्या मारशील. आवाज. आम्ही लहानपणी खूप खेळायचो तेव्हा हेच गोंडे मित्रांनो लागतो यासाठी. इथे पण झाड आहेत. इकडे या पुढे 500 रुपये किलो गोटे. मित्रांनो लहानपणामध्ये आम्ही खूप सारे खेळायचो. हाच एक आमचे म्हणजे गरमीच्या शेवट म्हणजे पावसाच्या शेवटसाठी हा खेळ खूप फेमस होता. म्हणजे गोळ्या मारण्यासाठी एकमेकांना दिवाळी येण्याच्या टायमाला आणि हे दिवाळीच्या आधी हे मित्रांनो खूप म्हणजे लोकांना, कारण की त्या टायमाला फटाके जास्त वापरत नव्हते. तर हेच मित्रांनो आमच्यासाठी फटाके म्हणून काम करायचे. कारण की आवाज पण फटाक्यांसाठी यायचं. ते बघा टुपूक खूप माझ्या मित्रांनो आम्ही करायचो. बघा ते पण खूप सारी झाड आहेत मित्रांनो. हे गोंड्याची सगळी झाड आहेत. हेच खेळ मित्रांनो लहानपणी खूप खेळायचो. आत्ता तर आत्ताच्या मुलांना तर हे माहिती पण नसतं याला काय बोलतात ते. ह्याला फटाकरी बोलतात मित्रांनो. नाही आता 2 भर नाले जोरात आवाज येईल. 2 भर आणि ठप्प करून दे जोरात आवाज येईल बघ. मित्रांनो छोटे मोठे आहेत ना आपल्या ह्याच्यावरती डिपेंड आहे होलावरती. जितका होल बारीक तितका आवाज जोरात येईल. हे बघा दाखवतं कसं तरी हिट करतात तिकडे सरतो साईडला. नाही एवढा कॅमेरा आवाज येऊ दे फक्त. निघतं ना ते. थांब आता एकदम झूम. आता थांब. आता मेन असं दाबायचं जोरात अंगठ्याने. मेन मेकॅनिझम आता. हे बघा उडता ना. मित्रांनो आता ट्राय करतोय ते बघा. खूप सारे आहेत मित्रांनो इथं गोंडे बघू शकता. आणि हेच लागतात कारण की ह्याच्यामध्ये बरोबर बसतात. ते मोठे असतील ना तर ते तेवढेच चांगले वाजतात. दिवाळीच्या आधीचे मित्रांनो प्रिपरेशन का फटाके नसेल वाजवायचं लगेच तर हे वाजवू शकतात टाइमपास. तो खूप सारे जमा करतोय एकदाच. कोंबड्या हाकलायला येतील उपयोगी बंदूक. हे असे दिसतात मित्र गोंडे. शील मारायचा प्रयत्न करतो बघा. इथे हे ठेवलंय. एवढा पण नको जवळ मारू. एवढा पण जवळ गुडना मारतोस. परत उभं करू आता. लांब जा. हा तिथनं मारचेल बघू.
अंदाज नाही ए पुजारे वाकडा आहे रे तो थोडा. आता चला मी ट्राय करतो बघू इथं त्याला मी ते केले कुठं आहे वाकडी जाते. थोडं जवळ आहे. आवाज ऐका एकदा इथं. किती मोठा आवाज येतो एकदम जवळ लागतो तुझं तू बघ. आता हिट कर बघू. जवळून कर पाहिजे. डायरेक्ट मित्रांनो आम्ही झाडच आणलंय काढून परत परत आणलं तिकडे. असं मित्रांनो उपयोग किती. आता आपण बघितलं का चांगले फटाके फुटले ह्या फटाकड्यांनी. आणि मित्रांनो तुम्ही पण एकदा बनवून बघा ही फटाकडी आणि आपल्या मतलब तुम्ही तुमच्या लहान मुलांना दाखवा की असे आम्ही पण लहानपणी हे खेळ खेळायचो फटाकडीचे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.